नमस्कार मैत्रिणींनो, आपण बनवणार आहोत सायपासून लोणी आणि लोणीपासून तूप. तर मी येथे फ्रीजमध्ये साय साठवून घेतलेली होती. ती 1 तास आधी मी बाहेर काढून घेतली नॉर्मल टेम्परेचरसाठी. आणि एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये साय घालून घेतलेली आहे. आणि ती थोडीशी अशी घट्ट असल्यामुळे थोडीशी चमच्याने मॅश करून घेतली. सर्व साय मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ती साय अशी मिक्सरच्या भांड्याला दळून घ्यायची. आपलं जेवढे साय आहे त्याच्या 1.5 पट आपल्याला पाणी लागणार आहे. तर असं मी एकदा पाणी टाकून घेतलं तर लोणी आणि तूप वेगळं, लोणी आणि पाणी वेगळं झालेलं नाही, पण परत एकदा पाणी टाकून दळून घेतलं. इथं लोणी धुवून घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही धुवून घ्या, नाही तर तुम्ही असंच वितळण्यासाठी ठेवू शकता. तर मी इथे हे असं तयार झालेलं लोणी तुम्ही पावभाजी पराठ्यांसाठी सुद्धा यूज करू शकता, किंवा थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही बॉडी लोशनसारखं थोडंसं हातापायांना देखील लावू शकता. तर आपण हे लोणी आता कढईमध्ये घालून गॅसवर वितळण्यासाठी ठेवून देणार आहोत. आणि 1-2-3 मिनिटांमध्येच आपलं लोणी वितळण्यासाठी सुरुवात होईल. आणि मीडियम हीटवरच आपल्याला हे लोणी वितळून घ्यायचं आहे. आपण इकडे लोणी वितळण्यासाठी ठेवले तोपर्यंत मी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घेत आहे. आणि आपण जे तूप बनवण्यासाठी भांडी वापरलेली होती ते सर्व असे तेलकट चिकट झालेली होती. आणि ती मी गरम पाण्याने असे स्वच्छ धुवून घेत आहे, कारण गरम पाण्यामुळे सर्व भांड्यांचा तेलकट चिकटपणा निघून जातो. आणि गरम पाण्याने धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला साबण लावून सर्व भांडी घासून घ्यायची. त्याच्यामुळे आपली तेलकट चिकट झालेली भांडी पटकन निघतात. तर तुम्हाला जर अशा पद्धतीने तूप बनवायचं ना, तुम्ही डायरेक्ट साय कढईमध्ये वितळण्यासाठी ठेवू शकता, परंतु सायची बेरी जास्त निघते, तूप कमी निघतं. आणि लोणी जर बनवलं तर लोणीचं तूप भरपूर निघतं. तुम्ही सायचं डायरेक्ट कढईमध्ये वितळण्यासाठी ठेवून तूप बनवलं आणि त्याच्यापासून जी बेरी शिल्लक राहते त्याच्यापासून तुम्ही कलाकंद किंवा एखादा स्वीट पदार्थ देखील बनवू शकता. आणि तूप वितळण्यासाठी ठेवल्याच्या नंतर तुम्ही ह्या स्टेजला त्याच्यामध्ये तुळशीच्या मंजुळा किंवा नागवेलीचं पान घालून अगदी 2-3 मिनटं उकळून घेऊ शकता. आणि इथे आपलं तूप बनवून रेडी झालेलं आहे. आणि आपल्याला तूप बनवत असताना अजिबात इकडे तिकडे जायचं नाही, त्याच्याकडे अधूनमधून हलवत राहायचं किंवा आपलं तूप करपण्याची शक्यता असते. आणि असं मी स्टीलच्या डब्यामध्ये थोडं थोडं करून एका गाळण्याने तूप गाळून घेतलेलं आहे. आणि तूप गाळून झाल्याच्या नंतर आपण चमच्याने असं गाळणीला बिलकुल प्रेस करायचं नाही. चमच्याने जर आपण गाळणीवर प्रेस केलं तर त्याच्यामध्ये तुपाचे कण पडतात, बेरीचे कण पडतात आणि आपल्या तुपाचा असा घाण वास येतो. त्याच्यामुळे असं प्रेस करायचं नाही.